नमस्कार मित्रांनो, अधिक मास महात्मा पोथीतील 7वा अध्याय हा कथेला एका अतिशय गूढ आणि भावनिक वळणावर घेऊन जातो. 6व्या अध्यायात आपण 33 या संख्येचे ब्रह्मांडीय रहस्य आणि राजा वीरसेनची कथा पाहिली. आता या 7व्या अध्यायात एका अशा रहस्याचा उलगडा होणार आहे ज्याचा संबंध थेट आपल्या घरातील जावाई, सन इन लॉ आणि धोंडे जेवणाच्या परंपरेसोबत आहे. हा अध्याय एका सामान्य मानवाच्या मनात निर्माण झालेली शंका आणि त्यातून समोर आलेल्या एका अद्भुत दैवी रहस्याची उत्कंठावर्धक कथा सांगतो. चला आपले डोळे मिटूया, मनातील सर्व चिंता काही वेळासाठी बाजूला ठेवून वैकुंठ आणि गोलोकाच्या त्या अद्भुत प्रवासात हरवून जाऊया. विष्णू ध्यान मंत्र. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिध्यानगम्यं वंदे विष्णु भवहरं सर्वलोकैकनाथं. गोपाल मंत्र. श्रीकृष्णाय वासुदेवाय हरेन परमात्मने नमः प्रणक्लेशाय गोविंदाय नमो नमः. पृथ्वीवरील ऋषींचा नवीन प्रश्न. नैमिषारण्यात सकाळची वेळ होती. पक्ष्यांचा किलबिलाट सुरू होता, पण ऋषी शौनकाच्या मनात एक नवीनच विचार चक्रावून टाकत होता. त्यांनी सूत गोस्वामींना हात जोडून विचारले, हे ऋषीवर्य, पुरुषोत्तम मासाचे महत्व कळाले, 33 कोटी देवांचा वासही समजला, पण या पवित्र महिन्यात केवळ जावयालाच सन इन लॉ घरी बोलावून त्याचे पाय धुण्याची आणि त्याला 33 अनारसे देण्याची प्रथा का सुरू झाली? एका जावयाचा या 13व्या महिन्याशी काय संबंध? सूत गोस्वामींनी स्मित हास्य केले आणि म्हणाले, शौनकजी, हा केवळ एक कौटुंबिक विधी नाही, यामागे एक अतिशय हृदयस्पर्शी आणि गूढ पौराणिक कथा आहे जी ऐकून तुमचे डोळे भरून येतील. एका गरीब पित्याची व्याकुळता. हृदयस्पर्शी प्रसंग. प्राचीन काळात गोदावरी नदीच्या काठी देवदत्त नावाचा एक परमभक्त आणि अत्यंत गरीब ब्राह्मण राहत होता. त्याला एक लाडकी कन्या होती, गुणवती. देवदत्तने अत्यंत गरिबीतही तिच्यावर उत्तम संस्कार केले होते. योग्य वय झाल्यावर त्याने तिचा विवाह एका सरळ मार्गी तरुणाशी, माधवाशी करून दिला. काही वर्षांनी जेव्हा पृथ्वीवर पुरुषोत्तम मास, अधिक मास आला, तेव्हा संपूर्ण राज्यात श्रीमंत लोक आपापल्या जावयाला सोन्या चांदीच्या ताटात धोंडे देऊन आदरातिथ्य करत होते. पण देवदत्तकडे जावयाला साधे जेवण घालण्यासाठीही पैसे नव्हते. आपली मुलगी आणि जावाई घरी येणार, पण आपण त्यांचे स्वागत कसे करणार या विचाराने तो म्हातारा पिता रात्रभर रडत होता. मध्यरात्रीचे ते रहस्यमयी स्वप्न. उत्कंठावर्धक वळण. त्याच रात्री देवदत्तला गाढ झोपेत एक अद्भुत स्वप्न पडले. स्वप्नात साक्षात भगवान विष्णू प्रगट झाले. विष्णूच्या अंगातून निळा आणि सुवर्ण प्रकाश पडत होता. भगवान विष्णू गंभीर पण अत्यंत प्रेमळ आवाजात म्हणाले, देवदत्ता, तू स्वतःला गरीब समजून का रडत आहेस? तुला माहित नाही का की या पुरुषोत्तम मासाचा स्वामी मी स्वतः आहे आणि या महिन्यात भूलोकावरील प्रत्येक जावाई हा दुसरा कोणी नसून तो माझेच विष्णूचे रूप धारण करतो. तू तुझ्या जावयाची पूजा कर, तुझी पूजा थेट माझ्यापर्यंत पोहोचेल. देवदत्त दचकून जागा झाला. राजवाड्यातल्या किंवा श्रीमंताच्या जावयात देव असेल ठीक आहे, पण माझ्यासारख्या गरीबाच्या साध्या गरीब जावयात साक्षात विष्णू कसे असतील? या रहस्याने त्याची उत्कंठा वाढवली. घरात घडलेला तो अद्भुत चमत्कार. दुसऱ्या दिवशी मुलगी गुणवंती आणि जावाई माधव घरी आले. देवदत्तने मनात विष्णूचे स्मरण केले आणि अत्यंत श्रद्धेने जावयांचे पाय धुवायला सुरुवात केली. त्यांच्याकडे चांदीचे ताट नव्हते, म्हणून त्यांनी केळीच्या पानावर अगदी साधे मातीचे 33 छोटे धोंडे गुळ पिठाचे बनवून ठेवले. ज्या क्षणी देवदत्तने जावयाच्या मस्तकावर टिळा लावला आणि डोळे मिटून नमस्कार केला, त्या क्षणी संपूर्ण खोलीत एक दैवी प्रकाश पसरला. जावई माधवाच्या मागे काही क्षणासाठी साक्षात चतुर्भुज भगवान विष्णूची भव्य
आणि तेजस्वी सावली प्रगट झाली. देवदत्तने डोळे उघडले तेव्हा समोर माधवच उभा होता, पण केळीच्या पानावरील ते मातीचे 33 धोंडे आता शुद्ध सोन्याच्या अनारशामध्ये बदलत होते आणि घरात धान्याची कोठारे भरली होती. अध्यायाचे रहस्य आपल्याला असे सांगता येते. धार्मिक महत्व हा अध्याय आपल्याला एक अत्यंत महत्वाच्या रहस्याचा उलगडा करतो. रहस्य हिंदू संस्कृतीत कन्येला लक्ष्मी मानले जाते, त्यामुळे लक्ष्मीचा पती जसा विष्णू आहे तसेच आपल्या कन्येचा पती जावाई हा देखील विष्णूचेच रूप मानला जातो. विशेषतः पुरुषोत्तम मासात त्याला विष्णू मानून केलेले दान अक्षय फळ देते. हृदयस्पर्शी भाग एका गरीब पित्याची भक्ती पाहून भगवंताने स्वतः जावयाच्या पाठीशी उभे राहून दिलेला हा दाखला आहे. निष्कर्ष आपल्याला असा सांगता येतो की 7वा अध्याय आपल्याला शिकवतो की नातेसंबंधामध्ये देव पाहण्याची दृष्टी ज्याच्याकडे आहे त्याचे घर कधीही आनंदाने आणि पुण्याने रिकामे राहत नाही. जावयाला दिला जाणारा मान हा खरं तर त्याच्या पाठीशी असलेल्या विष्णू रूपाचा मान असतो. इति श्री अधिक मास महात्मे सप्तमोध्याय संपूर्णम. पुढील अध्यायात काय घडणार आहे? जेव्हा एखादा माणूस या महिन्यात आपल्या जावयाचा किंवा गरजूंचा अपमान करतो तेव्हा त्याला कोणत्या संकटाचा सामना करावा लागतो हे जाणून घेण्यासाठी पुढील अध्यायाची उत्कंठा कायम ठेवा. तुम्हाला ही कथा जर आवडली असेल तर कृपया माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा. ही कथा तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. सर्वजण आपल्या तब्येतीची काळजी घ्या. पुन्हा भेटूया नवीन कथेसह. तोपर्यंत धन्यवाद. नमस्कार. जय हिंद. जय महाराष्ट्र.